श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला। या धार्मिक सोहळ्याला पंचक्रोशीसह अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाची सुरुवात दररोज पहाटे श्री हरिहर केशव गोविंद भगवान यांच्या काकड आरतीनं करण्यात येत होती। वातावरणात भक्तिमय स्वर घुमत होते आणि मंदिर परिसर पूर्णतः आध्यात्मिकतेनं भारावून गेला होता। 3 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत विविध मान्यवर महाराजांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते। प्रत्येक कीर्तनातून ज्ञान, भक्ती आणि समाज प्रबोधनाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आला। सायंकाळी कीर्तनानंतर दररोज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महाप्रसादात आमटी भाकर तसेच बाजरीच्या पिठापासून तयार केलेले फळे विशेष पदार्थ भाविकांना देण्यात आला। साधेपणातही समाधान आणि भक्तीचा आनंद अनुभवण्याची संधी या प्रसादामुळे मिळाली। या संपूर्ण सप्ताहात भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला। महिला वर्ग, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या श्रद्धेने या कार्यक्रमात सहभाग घेतला। परिसरात सतत हरिनामाचा गजर सुरू असल्यानं वातावरण अत्यंत पवित्र आणि प्रसन्न झाले होते। कार्यक्रमाच्या अंतिम दिवशी मंदिर परिसरात ग्रंथदिंडी काढण्यात आली। या दिंडीत भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगाच्या स्वरात सहभाग घेतला। त्यानंतर बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता झाली। या कीर्तनातून भक्ती, सदाचार आणि समाजातील ऐक्याचा संदेश देण्यात आला। कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या संपूर्ण आयोजनासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल ट्रस्ट सदस्य आणि भाविकांनी समाधान व्यक्त केले। तसेच भविष्यातही असेच धार्मिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। अशा प्रकारे श्री हरिहर केशव गोविंद भगवान बन येथे आयोजित करण्यात आलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताह हा भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक सहभागाचा एक सुंदर आदर्श ठरला। श्री क्षेत्र केशव गोविंद देवस्थान बेलापूर खुर्द या ठिकाणी 45वा अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्साहात साजरा पार पडत आहे। आज दिनांक 10 एप्रिल रोजी काल्याचे कीर्तन ह.ब.प. बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब यांचे काल्याचे कीर्तन होत आहे। 7ही दिवस या ठिकाणी जे 3 तारखेपासनं 3 एप्रिलपासनं हा सुरू झालेला सप्ताह रोज विविध महाराष्ट्रभरातील नावाजलेले कीर्तनकार, ज्यामध्ये मोहनबुवा हिरवे असतील, रोहिणीताई परांजपे असतील, शुभम महाराज कांडेकर असतील, गणेश महाराज शिंदे असतील, यासारखे नावाजलेल्या कीर्तनकारांची मांदियाळी या ठिकाणी कीर्तनाकरता रोज सुरू होती। 7 ते 9 या वेळेमध्ये ही कीर्तन रूपी सेवा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत होती। कीर्तनानंतर या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण जे हरिहर केशव गोविंद भगवंतांना आवडते असे बाजरीचे फळ या ठिकाणी आलेल्या सर्व भाविकांकरता प्रसाद रूपी उपलब्ध होते। बाजरीचे फळ, आमटी, भात आणि प्रत्येकाच्या घरून कीर्तनाला येताना त्या भाविकांनी भाकरी घेऊन आल्या होत्या, ज्या आमटीबरोबर सर्व आलेल्या भाविकांनी त्याचा आस्वाद घेतला। यामध्ये केसापूर असेल, आंबी असेल, डवणगाव असेल, चांदेगाव, नरसाळी, उक्कलगाव, इवन संपूर्ण पंचक्रोशीतील गावं या सप्ताह कालखंडामध्ये या ठिकाणी सहभागी होत असतात व आपापली सेवा या ठिकाणी ते देत असतात। त्याचबरोबर महाराष्ट्रभरातून भाविकांनी, कुणी निवासी असेल, कुणी दर्शनाकरता असेल, कुणी कीर्तनरूपी सेवेचा आनंद घेण्याकरता असेल, महाराष्ट्रातून सर्व हरिहर भक्त या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात, भक्तिमय वातावरणात 7ही दिवस या ठिकाणी झालेले आहेत आणि आज ह.ब.प. बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब यांचे काल्याचे कीर्तन सुरू होत आहे। आज या काल्याच्या कीर्तनाने हरिभक्तपरायण बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब यांच्या वाणीतून हे कीर्तन होत आहे। या काल्याच्या कीर्तनाने आज या सप्ताहाची सांगता या ठिकाणी होत आहे। दही अंडेचा कार्यक्रम होऊन सप्ताहाची सांगता होऊन जाईल। हरिहर केशव गोविंद भगवान की जय। ह्या बिल्वपुरीतलं हे भगवंताचं हरिहर केशव गोविंदाचं मंदिर हे अत्यंत पुरातन आहे। स्कंद पुराणामध्ये याच्या वर्णनाचे 4 अध्याय आहेत। त्रिपुरासुराला मारण्याकरता म्हणून सर्व देव
इंद्रादिक देव सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव त्यांना घेऊन विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णू सर्वांसह कैलासामध्ये जायला निघाले असताना आकाशवाणी झाली आणि त्यांनी सांगितलं की देव हो, तुम्ही बिल्वतीर्थावर जाऊन तिथे आराधना करा भगवंताची. भगवान शंकर तिथे तुम्हाला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील. त्याप्रमाणे सगळे देव इथे बिल्वतीर्थ म्हणून जे आहे प्रवरीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी आले होते आणि इथे सर्वांनी आपापल्या नावाने भगवंताचं लिंग स्थापन केलं आणि त्यानुसार प्रत्येकानं इथं आराधना केली. भगवान ब्रह्मदेवांनी, भगवान विष्णूंनी, भगवान इंद्रांनी, भगवान सूर्यांनी, भगवान चंद्रांनी सर्वांनी इथं आपापल्या नावाने लिंग स्थापन केली आणि त्यानुसार भगवान विष्णूंनी स्थापन केलं लिंगाचं नाव हरिहरेश्वर असं ठेवलं. आणि इथे बिल्वतीर्थामध्ये भगवान विष्णूंनी स्नान केलं आणि रुद्रमंत्राचा 1.5 कोटी जप केला आणि सगळ्याच देवांनी आपापल्या नावाने लिंग स्थापन करून त्या लिंगाची पूजा करून तिथे जप केला आणि तिथे भगवान शंकर साक्षात प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं त्रिपुरासुराचा मी वध करेन. आणि एवढं सांगून ते निघाले असताना भगवान विष्णूंनी विनंती केली की आपण इथे हरिहर या नावाने युगानुयुग राहावं. आणि त्यानंतर भगवान इंद्र म्हणाले की भगवंतांनी हे लिंग स्थापन केले म्हणून याचं नाव केशव असावं. पण विष्णूंनी हसून सांगितलं की नाही, भगवान शंकर पशुपती आहेत आणि ते इथं आलेत म्हणून वृषभारूढ पशुपतींच्या नावानं आपण या गोविंद नाव ठेवू या लिंगाचं. आणि ह्या एकाच लिंगाची हरिहर, केशव आणि गोविंद अशी तिन्ही नावं भगवान शंकरांनी मान्य केली आणि ती प्रसिद्ध झाली. अशा प्रकारचं हे या ठिकाणचं पुरातन असं वर्णन आहे. आणि त्यानंतर नगुडांगू ह्या 2 भक्तवर्यांकरता भगवान कलियुगामध्ये या ठिकाणी साक्षात परत बटूरूपात प्रकट झाले आणि त्या बटूरूपात प्रकट झाल्यानंतर भगवंतांनी त्यांना सांगितलं की सकाळी प्रवरा प्रवाहातून 2 स्तंभ वाहतील चंदनी, त्यांची आपण इथे स्थापना करावी आणि हरिहर केशवगोविंद नावाने हे देवस्थान प्रसिद्ध होईल. त्याप्रमाणे नगुडांगू भक्तवर्यांनी या ठिकाणी ते स्थापन केलं. उक्कल गावामध्ये पण स्थापन झाले आणि बेलापुरामध्ये केशव तारू या भक्ताकरता देव बेलापुरातही गेलेत. अशा या 3 ठिकाणी हरिहर केशवगोविंदांचं हे स्थान महात्म्य आहे. या 3 ठिकाणचं परिक्रमा केली असताना, दर्शन घेतलं असताना काशी यात्रेचं पुण्य मिळतं. या भगवंताच्या प्राकट्याच्या निमित्ताने ज्या दिवशी या भगवंताची प्रतिष्ठा झाली तोच दिवस दरवर्षी वाढदिवस म्हणून साजरा केला जातो. आणि त्याप्रमाणे मागच्या वर्षी जी इथे प्रतिष्ठा झाली त्या प्रतिष्ठेच्या अनुषंगानं यावर्षी आपल्या इथं हा सप्ताह चालू आहे. सप्त्याचं आत्ता सगळं माहिती श्रीयुत रावसाहेब हरदासांनी सांगितलीच आहे. जय श्रीराम. जवळजवळ 45 वर्षापासून हरिहर केशवगोविंद भगवंताचा प्रकट दिनाच्या निमित्तानं हा सप्ताह सोहळा चालू असतो. आणि यावर्षी सालाबादप्रमाणे गेल्या 3 तारखेपासून तर आजपर्यंत 7 दिवस हा कीर्तन महोत्सव सुरू होता. आणि यामध्ये पहिल्या दिवसापासून भाविकांची मोठी गर्दी. या ठिकाणी पारायणकर्त्यासाठी सकाळी नाश्ता, दुपारी जेवणाची पंगत, सायंकाळी आमटी भाकरीची पंगत या सोहळ्यामध्ये भरपूर अशा भाविकांनी खूप सहभाग घेतला. आणि या ठिकाणी तरुण पिढीने बी, तरुण मित्रमंडळ यांनी भरपूर मोठं सहकार्य केलेलं आहे. असा हा सोहळा 7 दिवसापासून जवळजवळ भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी चालू आहे. आणि आज या कार्यक्रमाची सांगता हरिभक्तपरायण बाबानंद महाराज वीर यांच्या कीर्तनाने, यांच्या सेवेने या ठिकाणी सांगता होईल. आणि त्यानंतर मोठं महाप्रसादाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्या महाप्रसादामध्ये 5 कोथळी बुंदीचं आणि 2.5 क्विंटल मसाला भाताचं नियोजन या ठिकाणी सप्ताह समिती श्री केशवगोविंद देवस्थान यांनी या ठिकाणी मोठं नियोजन केलं आहे.
आणि चौथा सकाळ असते. एवढं बाळ तुमची विद्वता किती, गाथा किती, वादवता किती, काय ऐश्वर तुमचं, केवढा गोड आहे, केवढा मोठ आहे, याला चिरूची किंमत आहे. फक्त तुमचं आचरण कसं आहे याच्यावर तुमचं परमार्थ तुम्ही ठरवलं तुम्ही हे फक्त आपण सर्व खूप मोठ्या मनाने सहभागी होतात. त्यानिमित्ताने आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. यापुढेही आपल्याला हा कार्यक्रम असाच मोठ्या उत्साहाने आपल्याला दरवर्षी साजरा करायचा आहे. दुसरा सकार आहे संयम, त्याला तुम्ही कंट्रोल ऑफ माइंड म्हणता. तिसरा सकार आहे सेवा आणि चौथा सकार आहे स्नेह. एवढं बाळ तुमची विद्वता किती, गाथा किती, वादवता किती, काय ऐश्वर तुमचं, केवढा गोड आहे, केवढा मोठ आहे, याला चिरूची किंमत आहे. फक्त तुमचं आचरण कसं आहे याच्यावर तुमचं परमार्थ तुम्ही ठरवलं तुम्ही हे फक्त